अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या एका पत्रामुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. या पत्रानं पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. नेमकं या पत्रात काय म्हटलंय, राजकीय वर्तुळातील काय चर्चा सुरू आहेत याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. पक्षाध्यक्ष अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये 28 जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी 26 फेब्रुवारी रोजी निवड झाली. त्यानंतर पक्षाच्या वतीनं पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यानचा पत्रव्यवहार हा अधिकृत धरला जाऊ नये असं म्हटलं गेलंय. या पत्रामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची यादी देखील जोडली गेली आहे. त्यामध्ये शिवाजी गर्जे यांना खजिनदार म्हटलं गेलं आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, सरोज अहिरे, जय पवार आणि धीरज शर्मा या 14 पदाधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख आहे. मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं ही पदाशिवाय नमूद आहेत. शिवाजी गर्जे यांचा खजिनदार असा उल्लेख केलेला असतानाच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख पत्रात का टाळला गेला अशी चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता आणि अपात्रता या संबंधीच्या याचिकांवर अंतिम सुनावणी दरम्यान जर हे पत्र सर्वोच्च न्यायालयात गेलं तर ते पक्षाला मोठ्या अडचणीत आणू शकतं अशी भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे अशी देखील चर्चा सुरू आहे. हे पत्र पाठवण्यासंदर्भात पक्षाचे राज्यसभा सदस्य पार्थ पवार आग्रही होते अशीही चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांच्या या पत्राची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी लिहिलेल्या एका पत्राचा देखील संदर्भ दिला जातोय. अजित पवार हयात असताना 20 मे रोजी आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष असे उल्लेख आहेत. मग 10 मार्च रोजीच्या पत्रात या दोघांच्या पदांचे उल्लेख का टाळले गेले असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सुनेत्रा पवार या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्या 1.5 वर्ष राज्यसभा सदस्य होत्या. संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यसभेतील सहकाऱ्यांच्या भेटीसाठी त्या दिल्लीत आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. गेल्या आठवड्यातच देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती. निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांनी घाईघाईनं पाठवलेल्या पत्रासंदर्भात वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तर आयोगाला पत्र पाठवण्यापूर्वी त्यांनी विश्वासात घ्यायला हवं होतं असं पटेल व तटकरे यांनी निदर्शनास आणून दिलं. पुढील कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी आयोगाला पाठवलेलं पत्र मागे घेणं हा पर्याय असल्याची सूचना या बैठकीत नेत्यांनी केली होती अशी देखील माहिती आहे. दरम्यान या वादामागे प्रफुल्ल पटेल यांनी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला दिलेलं एक पत्र असल्याचं देखील बोललं जात आहे. रोहित पवार यांनी देखील या संदर्भातील उल्लेख अधिवेशन काळात केला होता. म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त 18 दिवस झाले होते आणि 16 फेब्रुवारीला हे पत्र इलेक्शन कमिशनला सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता हे या 3 नेत्यांनी, खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी ही ताकद, त्या पक्षाची आणि पूर्ण अधिकार जे अजितदादांकडे होते ते पूर्ण अधिकार हे प्रफुल्ल पटेलांना या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं गेलं. जे सुनेत्रा काकींना कळलं असावं म्हणून त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लगेचच्या लगेच तिथं त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सगळं काही आलबेल नाही असं चित्र दिसतंय. त्यामुळे सुनेत्रा पवार प्रसार माध्यमांसमोर येऊन या संदर्भात काही खुलासा करतील का? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यावर काय प्रतिक्रिया देतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.